आजीना यातलं काहीच माहित नाही, पण ही दीपा साधी मुलगी नव्हती. फसवणुकीच्या आणि फ्रॉडच्या खूप केसेस आहेत तिच्यावर. म्हणजे ती परत जरी आली तरी सुद्धा ती आजींबरोबर नाही राहू शकत, तिला अटक होईल. बरं, राकेश समीर कडून काही कळलं का? हा, म्हणजे समीर कडून नाही कळलं, पण राकेशनी जे काही सांगितलं ते हॉरिबल. दीपा जेव्हा पालघरला राहायची तेव्हा तिला धमक्यांचे फोन यायचे. धमक्यांचे फोन? हो. हा, कदाचित ज्या लोकांना तिने फसवलंय त्या लोकांचे फोन येत असतील तिला. असू शकते. मॅडम, आजींनी असं सांगितलं की दीपा जेव्हा ऑफिस टूरवर गेली तेव्हापासून गायब झाली. मला तिच्या ऑफिस मधल्यांचा संशय आला होता, पण तुम्ही सांगताय त्यावरून असं वाटतंय की तिच्या ऑफिस मधली लोक खरं बोलत होती की दीपा टूरवर गेलीच नाही. म्हणजे ऑफिस मध्ये जी माणसं दीपाच्या चौकशीसाठी आली ती माणसं दीपाने फसवलेल्यांपैकी असू शकतात. म्हणजे एकंदरीतच असं चित्र दिसतंय की या दीपाने बऱ्याच लोकांना फसवलं आणि ती माणसं आपल्या घरापर्यंत किंवा ऑफिस पर्यंत पोहोचतील असं जेव्हा तिला कळलं तेव्हा ऑफिस टूरचा बहाणा करून ती पळून गेली. पण मॅडम, आजीना असं वाटतंय की ती किडनॅप झाली किंवा हरवली आणि ती एक ना एक दिवस परत येईल याच आशेवर आहेत ते. ती स्वतःहून कधीच परत येणार नाही, कारण तिला माहितीये ती जर इथे परत आली तर पोलीस तिला नक्कीच पकडतील. पण मग आता आपण काय करायचं? म्हणजे दीपा गुन्हेगार आहे आणि वॉन्टेड आहे असं तर आजीने सांगू शकत नाही ना आपण. त्या कोलॅप्स होतील आणि आपला प्रॉब्लेम अजून वाढेल. काही करून या दीपाला शोधून काढायला. बोल समीर, आजी कशा आहे? मॅडम, आजी तशा ओके आहेत, पण कधी कधी काठी घ्यायला विसरतात आणि मग धडपडतात. त्यांच्या घरात एक मांजर आहे, तिने दूध सांडलं म्हणून त्याला मारीन असं म्हणाले आजी, पण मारलं नाही. आणखीन एक गोष्ट विचित्र वाटली मॅडम, काठीशिवाय त्यांना चालता येत नाही असं असताना देखील जेवणाचं ताट हातात घेऊन त्या जिन्याने वर गेले. पाण्याची प्लेट घेऊन जिन्यानी वर गेल्या का? कोणासाठी? एक्झॅक्टली माहित नाही मॅडम, पण ते बघून मीही कन्फ्युज झालो. अरे पण त्यांना वर्टिगोचा प्रॉब्लेम आहे, असं असताना त्या खायची प्लेट घेऊन वर का जातील? आय मीन वर जाऊन का खातील त्या? मॅडम, त्यांच्याकडे एखादा कुत्रा पण असेल तर? नाही, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज मी तरी नाही ऐकला घरात. नक्की सांगू शकत नाही, पण कदाचित असेलही वरती. पण नक्की काय हे कळायलाच. समीर, मी तुला नंतर फोन करतो. ओके मॅडम. मनीमाऊ, हे मनीमाऊ, काय शोधतेस? दूध शोधतेस ना? पण मी ते अशा ठिकाणी लपवलंय की तुला सापडणारच नाही. हा, शोध. कोण कोण आहे आता? अस्मिता, ये ये. तू आली आहेस म्हणजे दीपाबद्दल नक्कीच काहीतरी कळलं असणार. सापडली का ग माझी दीपा? कुठे आहे ती? तू सोबतच का नाही घेऊन आलीस तिला? आजी, आधी मी काय सांगते ऐकून घ्या. दीपासारखी दिसणारी एक तरुणी पोलिसांना सापडली आणि ती दीपाच आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला तिथे जावं लागेल. दीपाच आहे की नाही कन्फर्म करण्यासाठी म्हणजे? अगं तुला माहितीये ना दीपा कशी दिसते ते. हो,
पण पोलिसांचा फोन आला होता. त्यांनी रिक्वेस्ट केली आहे त्या मुलीची ओळख पटवण्यासाठी आपल्याला तिथे बोलावलंय. अगं पण पोलिसांकडेही दिलाय मी दीपाचा फोटो. त्यांनी हरवला की काय? तसं काही नाहीये आजी. ऍक्च्युली मग कसं आहे सांग ना. अगं पोलिसांना जरी कळत नसलं तरी जी मुलगी सापडली आहे ती तरी सांगू शकेल की नाही की ती दीपा आहे की नाही ते. हा हो, पण ती नाही सांगू शकत आहे. म्हणूनच आपल्याला जायला हवं. आणि तुम्ही चला ना तिथे. मी सांगते तुम्हाला, तिथे गेल्यावर कळेल तुम्हाला सगळं. ती सांगू शकत नाही म्हणजे ती बेशुद्ध आहे का? स्मृती गेली आहे का तिची? काय बोलतीयस ना, खरंच काही कळत नाहीये. तू काही लपवतीयस का माझ्यापासनं? हे बघ, जे काही आहे ते सगळं सांग मला प्लीज. काही लपवू नकोस. आजी तुम्ही चला ना, मी गाडीत सांगते तुम्हाला सगळं. हा, आपण निघू. गाडीत वगैरे काही नाही, इथंच सांग. हे बघ, सगळं काय ते कळल्याशिवाय मी नाही येणार इथून. आजी खरं तर पोलिसांना एका तरुणीची डेड बॉडी सापडली. काय? हो, आणि तिचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेलाय. डेड बॉडी? मला माहिती होतं तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. पण आजी ती दीपाच असेल असं नाही. आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की ती दीपा नाहीच आहे. फक्त आपल्याला कन्फर्म करायचं, ते पोलिसांना जाऊन सांगायचं ते. आणि ती दीपाच असेल तर? म्हणजे तुम्ही प्लीज प्लीज असा विचार नका करू. पॉझिटिव्ह विचार करा प्लीज. ठीक आहे, तू बरोबर बोलतेस. ती दीपा नसेल. चल आपण जाऊया पोलिसांकडे आणि सांगूया त्यांना की ती दीपा नाहीच आहे. चल. आता कसं पॉझिटिव्हली बोला. तुम्ही नका टेन्शन. ती दीपा नसेल. चल जाईन मी. जाईन. काकू नमस्कार. हे काय, तुम्ही पुन्हा इथे आलात? आरती काकू कशा आहेत? आणि दीपा सापडली का? अहो नाही सापडली ना, म्हणूनच पुन्हा आलोय मी इथे. मग इथे कशी सापडेल ती? मी एका माणसाची चौकशी करतोय. खानोलकर म्हणून दीपाचे जुने बॉस, जे आजींचे माजी विद्यार्थी होते. त्यांना तुम्ही ओळखता? म्हणजे ते पालघरलाच राहतात का? हो ओळखते ना, ते पालघरलाच राहतात. पूर्वी ते आराधना सोसायटीत राहायचे, पण आता त्यांनी पेट्रोल पंपाजवळ स्वप्नपूर्ती नावाचा बंगला बांधलाय, तिथे राहतात ते. मला वास्तुशांतीला बोलावलं होतं त्यांनी, तेव्हा त्यांनी आरती काकूंचा नवा पत्ता मागितला. पण मी मुलीच्या बाळणपणासाठी गावी गेले असताना आरती काकूंनी आपलं पेन्शन खातं पालघरहून वसईला कधी ट्रान्सफर केलं आणि नंतर कधी ते तिथे राहायला गेलं काही कळलंच नाही हो. अगं आई, दीपाताई हरवल्यामुळे खूप दुःखात होत्या काकू. खाण्यापिण्याची शुद्ध नव्हती त्यांना. साहजिकच आहे हो. येतो मी. थँक्स अ लॉट. दीपा सापडली की कळवा हा, आणि आरती काकूंना माझा नमस्कार सांगा. नक्की सांगतो. येऊ. दीपाची पावलं अशीच होती. तिच्या हातावरच्या रेषा अशाच होत्या. तू माझ्या मुलीला शोधायचा खूप प्रयत्न केलास ग, पण तिनं मात्र चकवलं. माझ्या मुलीची आठवण झाली तर मी तुला फोन करीन. तुम्ही मला मुलगी मानता, मग मला आशीर्वाद.